देशभरात वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आणला आहे. 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या डिजिटल व्यवहारांवर 1 तास होल्ड ठेवण्याचा विचार सुरू असून हा नियम लागू झाल्यास फसवणुकीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते. सध्या मोबाईल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंगमुळे व्यवहार जलद आणि सोपे झाले आहेत. मात्र याच वेगाचा फायदा घेत सायबर गुन्हेगार काही मिनिटांत पैसे दुसऱ्या खात्यात वळवतात. अनेक वेळा फसवणूक लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो आणि पैसे परत मिळवणे कठीण होते. याच समस्येवर उपाय म्हणून हा 1 तास होल्ड नियम महत्त्वाचा ठरू शकतो. या प्रस्तावानुसार 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास तो लगेच पूर्ण होणार नाही, तर 1 तासासाठी होल्डमध्ये राहील. या कालावधीत ग्राहकाला व्यवहाराबाबत शंका आल्यास तो रद्द करण्याची संधी मिळेल. त्यामुळे फसवणूक झाल्यास तात्काळ प्रतिसाद देऊन नुकसान टाळता येऊ शकते. विशेषतः नवीन किंवा संशयास्पद खात्यांवर पैसे ट्रान्सफर करताना हा नियम अधिक प्रभावी ठरू शकतो. अनेकदा फसवणूक करणारे लोक नवीन पेई ॲड करून पैसे पाठवायला भाग पाडतात. अशा वेळी हा 1 तासाचा कालावधी सुरक्षिततेचा बफर म्हणून काम करू शकतो. तज्ज्ञांच्या मते या उपायामुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होतील, मात्र काही व्यवहारांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. विशेषतः तातडीच्या व्यवहारांसाठी हा नियम अडथळा ठरू शकतो. त्यामुळे याची अंमलबजावणी करताना संतुलन राखणे गरजेचे आहे. सध्या हा प्रस्ताव चर्चेच्या टप्प्यात असून बँका आणि संबंधित संस्थांशी चर्चा सुरू आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या युगात सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची बनली आहे. त्यामुळे अशा उपाययोजना नागरिकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर प्रत्येकानेही सतर्क राहून संशयास्पद कॉल, लिंक किंवा व्यवहारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. RBIचा हा प्रस्ताव ऑनलाईन फसवणुकीवर लगाम लावण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरू शकतो.